राज्य सरकारतर्फे विविध योजना राबवण्यात येत असून वयोवृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून 807 भाविक आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथून अयोध्याकडे रवाना झाले आहे। ढोलताशांच्या गजरात या प्रसंगी प्रवाशांचे स्वागत करण्यात आले असून आम्ही प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असून रामराया सर्वांना सुखी ठेवो असं साकडं प्रभू श्रीरामांना घालणार असल्याच्या भावना भाविकांनी बोलून दाखवल्या आहेत। या प्रसंगी खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार लता सोनवणे, माजी महापौर सीमा भोडे यांनी या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली असून ही ट्रेन अयोध्येकडे रवाना झाली आहे। काय सांगणार या ठिकाणी अयोध्यासाठी 800 भाविक या ठिकाणी रवाना होत आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून। आज अयोध्यासाठी 807 भाविक जो आहे ते आज रवाना होत आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत समाज कल्याण विभागांच्या माध्यमातून या सगळे भाविक आज रवाना होत आहे। याच्यामध्ये आपल्याकडे जेवढे अर्ज प्राप्त होते त्याच्यामध्ये तालुकानिहाय लोकसंख्यानुसार आपण त्याची लॉटरी काढलं, त्या अनुषंगाने या ठिकाणी यादी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर 807 भाविकांना पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्याला भेट देण्याची संधी मिळत आहे। IRCTCच्या माध्यमातून याचे पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। इथून जो ट्रेन आहे डायरेक्ट अयोध्याला घेऊन जाणार आहे। अयोध्यामध्ये दर्शन आणि स्थानिक सगळे नियोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन व्यवस्थित करून त्याला परत 4 ऑक्टोबरच्या दिवशी त्यांना परत जळगावला घेऊन येणार आहे। महाराष्ट्रामध्ये आज सकाळी कोल्हापूरची माझ्या माहितीनुसार ट्रेन निघालेली आहे आणि त्याच्यासोबतही जळगावची ट्रेन पण येथून निघत आहे। दोनों जाऊन अयोध्यामध्ये दर्शन घेऊन सगळे भाविकांना परत घेऊन येणार आहे।